पावसाळा आहे. सध्या अवैध गौण खनिजावर कारवाई सुरू आहे. तर आता किती कारवाया झाल्या आणि त्याचं किती महसूल आपल्याला प्राप्त होऊ शकतो? मागील 3 दिवसांमध्ये महसूल विभागानं केलेल्या विविध कारवायांमध्ये 5 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असून 2 ट्रक माननीय उप अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दिनांक 15 रोजी पकडले असून गरताळ परिसरात रेती साठा देखील 25 ग्लास जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त दोन्ही वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून दिनांक 14 रोजी तहसील कार्यालयाच्या पथकाने लासूर परिसरातून एक ट्रॅक्टर रेतीचं जप्त केलेले आहे. तसेच काल बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या तालुक्यातून येणारे जो काही दगड आहे त्याचं देखील एक टिप्पर पकडून तहसील कार्यालयात जमा केलेले आहेत. सर्व वाहनांवर जे काही गौण खनिज आहे त्याच्या बाजारभावाच्या 5 पट दंड साधारणतः 25,000 रुपये प्रतिब्रास असा आकारण्यात येणार असून वाहनांना ट्रॅक्टरला 1 लाख व ट्रकला 2 लाख याप्रमाणे दंड आकारणी केल्यानंतरच त्याच्याकडून बॉन्ड जात घेतल्यानंतर वाहने मुक्त करण्यात येते. ही जी कारवाई आहे सतत सुरू राहणार आहे का? असं आपल्या माध्यमातून मी आपणास नमूद करतो की जवळपास या 3 महिन्यामध्ये सुमारे 18 वाहनांवर आपण कारवाई केली असून आता रेती घाट लिलावबद्ध झालेला आहे. त्याच्यामुळे आता यापुढे येणारी सर्व रेती ही अवैध समजली जाऊन प्रत्येक वाहनांवर कारवाई करण्याचे आमचे धोरण आहे.